नमस्ते फ्रेंड्स, या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे। आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं। बापू सांगतो, मामा आपली 10 मेंढरं मेली, मामा उपाशी राहून मेंढरं मेली आपली, मामा औषध असतं तर ते तर दिलं असतं, पण आता काय करायचं। मामा म्हणतात, बाप्या मेंढरांसनी घ्या आणि पुरून टाका। दुर्गाप्पा म्हणतो, मामा आता जर काय केलं नाही ना तर बाकीचे पण मेंढरं मारायला लागतील हो, आता काय करायचं मोहरं। असं बोलून ते सर्व लोक रडू लागतात। बाप्पा म्हणतो, मामा गावाच्या मोहरं जाऊन तुमचं जर चांगलं होत असेल तर तुम्ही इथून जावा, माझ्यासाठी नका थांबू। मामा म्हणतात, मेंढरांचं करायला घ्या र। आता ती 10 मेंढरं पुरतात आणि मामा त्यांच्यावरती भंडारा टाकतात। चंडापाची पत्नी चंडापाला विचारते, तुम्हाला एक विचारायचं होतं, आजपर्यंत कधी नाही विचारलं। चंडापा म्हणतो, जे काही विचारायचं ते विचार, पण माझ्या डोसक्याला ताप होईल असं काय विचारू नकोस। आधीच लय मार खाल्ल्यास माझ्याकडून। तुम्ही जादूटोना करताय, तंत्रमंत्र करताय असं समधी लोक म्हणतात। काय खरं आहे काय खोटं आहे तुमची बायको होऊन मला कळालं ना ग। तुला माझ्या तोंडून ऐकायचं आहे ना? होय, करतोय मी जादूटोना, तंत्रमंत्र। त्या बाळूमामाच्या मेंढरांची तोंडं मी आज बंद केलेले आहेत। सगळ्या गावावर मोठेपणा मिरवतो ना तो, आता काय झालं? आता कर म्हणो मेंढरांसनी बरं। अहो पण हे समज करून काय मिळणार आहे? चंडापाची पत्नी म्हणते, मग वंशाला दिवा पाहिजे ना तुम्हाला, मग तसं काय होईल असं का करत नाही? समजा डॉक्टर झालं, उपवास झालं, नवस झालं, सगळं झालं, पण काही उपयोग नाही झाला त्याचा। चंडापा म्हणतो, ते आमच्या हातात असं जर आम्ही कधीच केलं असतं, मग काय उपयोग तुमचं हे तंत्रमंत्र? अहो तुम्हाला आपलं कल्याण करता येईना तर दुसऱ्यांचं वाटोळं करून काय करायचं आहे? कशाला उगाच त्या देव माणसाचं शिवाशाप? दुसऱ्यांचं चांगलं करता येत नसेल तर निदान वाईट तरी करू नका। चंडापा म्हणतो, उगाच ज्ञान नको देऊ मला। सुमन तळ्यावर येते आणि दुर्गाप्पाला विचारते, काय हो काय झालं? समधी लोक अशी का बसल्यात, काय झालं? दुर्गाप्पा म्हणतो, मामांच्या 10 मेंढरा गेल्या। तेवढ्यात तिथे एक व्यक्ती म्हणते, आमच्या घरात सुद्धा काही चांगलं चालत नाही आहे, काहीतरी करा मामा। बापू म्हणतो, अहो इथं वेळ काय आहे, काळ काय आहे आणि तुम्ही बोलताय काय? सकू म्हणते, अहो ते समधी लोक दुखात आहेत आणि तुमचं काय चाललंय हे? मामा चुकलं माझं, मला विचारायला नको होतं, पण कामच तसं आहे म्हणून विचारलं। मामा म्हणतात, या यशोदाबाई या, तुम्हाला काय विचारायचं आहे समजा ठाव आहे मला। तुम्ही याच्या आधी पण तळ्यावरती येऊन गेलाय ना? तुझ्या पोरीला बरं नाही वाटत, पोटात दुखतं आहे, धड चालता बी येत नाही तिला, पोटातनाचा घास बी जात नाही। समधीकडे घेऊन गेला तिला, पण कुठं गुण आला नाही, बराबर का? ह्यो भंडारा घे आणि पाण्यातनं दे तिला, म्हणजे बरं वाटेल तिला। बापू म्हणतो, मामा तळ्यावर आपली 10 मेंढरं मेली तरी तुम्ही लोकांची कामं करताय आणि तिकडं तो माणूस आपलं वाट लावायला बघतोय। मामा म्हणतात, करू दे रे, त्याला काय करायचं ते, आपण ह्यातनंच काहीतरी मार्ग काढू। चंडापा म्हणतो, हे धनापा, त्या गणप्याला आपण सांगितलं होतं 10 पोती आण म्हणून आणि 3च पोती दिला वर झुंजळाचे। समधी गावातले लोक तळ्यावरती गेल्यात आणि आपल्या घरातले सुद्धा जातात बघा, हे मला नाही पटत बघा। चंडापा म्हणतो, माझा भाऊ आहे ना म्हणून तर शांत आहे मी, नाहीतर त्याला बराबर केला असतं मी। धनापा म्हणतो, आपल्या घरातलाच माणूस गेला तर आपलीच किंमत कमी होते ना? धनापा म्हणतो, तुम्ही असं काहीतरी करा, तो दुर्गाप्पा तिकडे जायलाच नको। अहो त्या किती वेळा सांगितलं त्याला तिथं जाऊ नको म्हणून मामापाशी, त्याच्याकडून काहीही होत नाही तरी ऐकत नाही आमचं। धनापा म्हणतो, अहो 4 लोक आम्हाला बोलतात, तो चंडापा तर पाया पडत नाही आणि त्याचा भाऊ जाऊन तिथं पाया पडतो असं म्हणतात सर्वजण। सुमन म्हणते, आम्ही जे करायचं होतं ते केलं, पण काही बी झालं नाही उपयोग त्याचा। मामा म्हणतात, तुम्हाला जे करायचं होतं ते तुम्ही केला नव्हं, मग झालं तर? दुर्गाप्पा म्हणतो, मामा आम्ही एकाच घरात राहतो बघा, तरी आमचं काही बी चालत नाही तिथं। सुमन म्हणते, मामा बरं आम्ही आता येऊ का? ते भाऊजीसनी नाही पटत आम्ही इकडं तळ्यावर आलेलं। इकडे चंडापा म्हणतो, ते दुर्गाप्पा आणि त्याची बायको इकडं आलं नाही वाटतं घराकडं, आता त्यासनी सांगायचं तिथंच राहायचं, घरला यायचं नाही।
एकदा सांगितलं, दोनदा सांगितलं, पण त्यांचं हाय ते हायच. तेवढ्यात तिथे दुर्गाप्पा येतो. चंडाप्पा म्हणतो, आलात का तळ्यावरनं? काय म्हणलेत तुमचे मामा? सुमन म्हणते, काय नाही म्हटले. चंडाप्पा म्हणतो, बर असं का? ठरवूनच आलात वाटतं काय सांगायचं नाही म्हणून. आता ते मामा काय सांगणार? दुर्गाप्पा, या मोरं त्या तळ्यावर जायचं नाही, ध्यानात आलं का? दुर्गाप्पा म्हणतो, दादा तळ्यावरती आम्ही मामासाठीच जातो ना मग, आणि तळ्यावर एवढं समजा झालं ते काय बी अडत नाही तू नाही गेला तर. तुम्हाला आत्ताच सांगतो, ह्या मोरं या घरात त्या मामाचं नाव येता कामा नाही. असं का म्हणताय दादा? का नाही जायचं तळ्यावर? म्या म्हणतोय म्हणून नाही जायचं तिकडं. ह्या मोरं घराच्या उंबऱ्याच्या बाहेर मामांकडे जातो म्हणून पाय ठेवला तर माझ्यापेक्षा वाईट कोण नाही. दुर्गाप्पा, तंगड्या तोडून हातात देईन तुझ्या, जागच्या जागी बसवेन तुला. लई झालं तुमचं, लई झालं. शिरपा मामासनी म्हणतो की चंडाप्पाला जाऊन आपल्यातलंच कोणीतरी सांगितलं तर बरं होईल. आपल्या समध्यासनी ठाव आहे की ती हे सगळं त्यानंच केलं आहे, तर तो स्वतः येऊन येतो मेंढरासनी बरं केला तर. मामा, त्याला सरळ सांगून समजत नाही, तर आपण आडवून विचारलं तर मेंढरासनी बरं कर म्हणून. मामा म्हणतात, ठीक आहे, विचारून बघा काय म्हणतोय, पण मला नाही वाटत तो होय म्हणाल. मामा म्हणतात, अरे दुर्गाप्पा त्याचा भाऊ असून त्याचं नाही ऐकलं त्यानं, तर तुमचं कसं ऐकल? शिरपा म्हणतो, दुर्गाप्पा त्याला घरातला पडतो, आम्ही बाहेरचे आहे, आम्ही त्याला सांगून बघतो एकदा. मामा म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला जसं वाटतं या तसं तुम्ही करा. मामा म्हणतात, ठीक आहे, विचारून बघा त्याला काय म्हणतो या. इथे आपला आजचा भाग संपतो. थँक्यू फ्रेंड्स.